हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. परत एकदा इथं झुमका पैठणी आणि पेशवाई साडी मी रिस्टॉक केलेली आहे. खूप छान म्हणजे प्रतिसाद झुमका पैठणीला तर आणि जी मी वेअर केली ना तीच सगळ्यांना पाहिजे आणि त्याच कलरचा सगळा स्टॉक माझा संपलेला होता आणि मी सगळ्यांना सांगून ठेवले की आता 2-3 दिवस थांबा बाबा, 2-3 दिवसात दुसरा स्टॉक येईल. कारण मी घेतानाच अशी काही क्वांटिटी एवढी खूप जास्त घेतली नव्हती, पण बऱ्यापैकी घेतली होती क्वांटिटी, कमीही नव्हती. आणि ती सगळा तोच एकच कलर गेला. त्याच्यानंतर आता मी दुसरा एक कलर ॲड केला. म्हटलं आता पार्सल मागवतेच, तर अजून एक कलर घेऊया. तर हा पैठणी कलर मी मागवलेला आहे, जो की खूप ट्रेंडिंगमध्ये असतो बरं का. आणि ह्याच्यासोबत ना थोडेसे जे ओनियन वगैरे कलर आहेत ना, तर ते पण काही घेतले, जे तुम्हाला समोर दिसत आहेत ना, तर ते ऑलरेडी ऑर्डर होती त्या ओनियन कलरची. एका ताईची 2 पाहिजे होत्या, तर त्यांच्यासाठी ते 2 खास पीस बनवून घेतले. त्यांना गोंडेवाल्या पाहिजे होत्या, तर गोंडे लावून त्यांना बनवून घेतल्यात, असं केलं आहे. आणि हा पैठणी कलर आहे ना, खूप सुंदर आहे बरं का. झुमका पैठणीमध्ये सगळेच कलर खूपच भारी आहे, पण 3 होते आधीचा, हा 4था कलर ॲड झालेला आहे. आणि बघूयात अजूनही बाकीचे कलर आहेत. आणि आता मला माहीत झालं आहे की बाबा सगळ्यांना आवडती, त्याच्यामुळे आता दुसरे कलर मागवायलासुद्धा मला काहीच वाटणार नाही. कारण ही साडी महाग आहे, त्याच्यामुळे मग थोडीशी रिस्क घ्यायला नको वाटत होतं मला. खूप दिवसांपासून मला ही साडी घ्यायची होती. जेव्हापासून ही व्हायरल झाली होती ना, म्हणजे आली होती मार्केटला तेव्हाच घ्यायची होती. पण ही महाग होती ना, मग म्हटलं नको, आपण एवढं इन्व्हेस्ट नको करायला, आपलं स्वस्तवाल्यात बघूयात. पण परत म्हटलं ठीक आहे, छान रिस्पॉन्स, छान क्वालिटी असेल तर काहीच घ्यायला हरकत नाही, म्हणून मग ही वाली घेतली. आणि तर शूट पण करून झालं होतं. आता म्हटलं चला पटापट सगळं आवरून ठेवूया. बऱ्यापैकी आवरलेलं होतं, थोडंसं चित्र राहिलं आहे आता आवरायचं. आता काही जणी तर ना ब्लाऊज कसा शिवायचा ह्यामुळेच खूप विचार करतायत, साडी घेताना की याचा ब्लाऊज कसा शिवायचा. तर मी ना अर्ध्या ते पाऊण तासातच माझा ब्लाऊज शिवला आहे आणि इतका भारी रेडी झाला आहे, तुम्ही बघितलाच. खूप सुंदर रेडी झाला आहे ब्लाऊज, एकदम मस्त परफेक्ट पण बसला. आणि तो मी माझ्या मेजरमेंटनुसार शिवला होता. नुसतं सगळ्यांच्या त्याच कमेंट की कोणत्या पॅटर्न वापरून शिवला आणि कोणतं हे. तर जर आपल्याला स्वतःला कटिंग करता येत असेल ना, तर पॅटर्नच्या नादी लागू नका. कारण मी सुद्धा ना म्हणजे काही कसं असतं, पॅटर्न राहतात बरोबर आहे, ते साईज वाईज राहतात, पण काहींची कुठे ह्या पुढचा जो पार्ट आहे ना, असा आपल्या छातीच्या वरचा पार्ट आपण जो म्हणतो, तर तो मोठा असतो, चौडा असतो. तर अशा वेळी ना खूप प्रॉब्लेम येतो, जे की माझ्यासोबत पण आता बऱ्याच 1-1.5 महिन्यापूर्वी वगैरे शिवजयंतीच्या वेळेस असे 1-2 कस्टमरचा झाला होता तो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर ना हात जोडले बाबा, हात म्हटलं आपलं आपलं कटिंग करायचं आणि आपलं आपलं हे करायचं. आणि मला खूप रोज 1-2 तरी कॉल असतात की पेपर पॅटर्न बरोबर आहेत का वगैरे वगैरे असं. तर बघा, पेपर पॅटर्न काही चुकीचे नसतात, त्यांनी मेहनत करून खूप काही एक्सपेरिमेंट करून मग ते बनवलेले राहतात. पण त्याचं कसं राहतं की मेजरमेंट ते व्यवस्थित टाकता येतं आहे किंवा काही गोष्टी या कराव्या लागतात, तर ते थोडंसं हे होतं आहे. आणि मला माझं स्वतःला तरी ना माझ्या स्वतःच्याच मेजरमेंटचे ब्लाऊज परफेक्ट बसतात. आणि काही जणांना कट टू कट आवडतात. माझे जे लग्नातले ब्लाऊज आहेत ना, ज्या टेलरने शिवलेत, इतके परफेक्ट आहेत, पण ते कट टू कट आहेत छातीबरोबर. जे की मला थोडंसं उंचीला जास्ती लागतात ब्लाऊज. इथे पोटाच्या खाली गेले तरी थोडं चालेल, पण तशा टाईपचे लागतात. तर मी हा वाला जो आहे ना झुमका पैठणीचा, तो मी स्वतः कटिंग केला आहे आणि स्वतः शिवला आहे. त्याच्यामुळे तो काय मी पॅटर्नवरून शिवलेला नव्हता. मी बरेच दाखवलेत तुम्हाला पॅटर्नवरून शिवून, पण खूप जणांना असं वाटतंय. तर तुम्ही जर काहीच कटिंग येत नसेल तरच तुम्हाला पॅटर्नची गरज आहे. तुम्हाला जर कटिंग येत असेल तर पॅटर्नची गरज नाही आहे तुम्हाला, असं मी तुम्हाला सांगेन. बाकी ज्याची त्याची इच्छा, माणूस आहे, तर प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात. चला सोडा. त्याच्यानंतर मस्त शॉपिंगचा व्हिडिओ बनवला आणि म्हटलं चला. तर हे पडदे आत्ता जे आलेत ना, तर ते मला इतके आवडले, पण त्याची उंची जास्त होती. हे पण मी 7 फीटचेच घेतले होते आणि पाठीमागचे पण 7 फीटचेच होते. पण ह्या वेळेसचं काय माहीत, उंची खूपच अशी लोळत होते खाली. पण मी ह्याला रिटर्न द्यायचं नाही ठरवलं, कारण मी दमनच्या घरी होते ना, तर माझा पडदा वरती लटकायचा आणि तिथून खाली 2 इता तरी जागा असा खाली फरशीपर्यंत रिकामा राहायचा, जे की बिलकुल चांगलं दिसत नव्हतं. तर मी ठरवलं की ठीक आहे ना, आपण कुठे एकाच घरात कायम राहणार आहे, नेक्स्ट कुठे दुसरीकडे पण जाऊ शकतो, तिथं काहीतरी वेगळंच उंची असेल घराची, तर त्यानुसार ॲडजस्टमेंट करता यावी, म्हणून मग मी ही क्वालिटी आवडली तर ठेवून घेतलं.
आणि जो व्हाईटवाला होता ना, तर तो पण छान होता, तो पण मला खूप आवडला. पण म्हटलं तो ह्याच्यापेक्षा लवकर मिळेल असा एक अंदाज बांधला आणि आता रिटर्न द्यायचं नव्हतं, कारण आता मला पाहिजेच. काही करून मला हवेच होते. आपल्याला एखाद्या गोष्टी सवय लागली ना, मग तिथं कसं तरीच असं वाटतं. त्याच्यामुळे मग हे मशीन, आणि मशीन असल्याचा किती फायदा आहे ना, पाहिजे तेव्हा पाहिजे ती गोष्ट आपण रेडी करून घेऊ शकतो. आणि आता कोणतीच गोष्ट अशी नाही की ती मशीनशिवाय होते. आता सोफ्याचं जरी आपण कवर घेतले ना, परत त्याला ते ॲडजस्ट करा, परत त्याला हे करा, मगच ते लावता येतात. प्रत्येकच गोष्ट आपल्याला डायरेक्ट यूज करता येत नाही, म्हणजे लागतंच त्याला. आणि हे चांगलं आहे बरं का, तर पटापट मी इथं चारी पण कवरला ना टीप टाकून घेतली, आणि परत लागलंच उंची कमी जास्त झाली तर परत ती टीप उसवून घ्यायची. असं करायचं ह्या हिशोबाने. तर चला आता तुम्हाला कवर लावून दाखवते की ते कसे दिसत आहेत. तर हे पडदे ना नुसते जाडजूड नाही आहेत, तर म्हणजे याची क्वालिटी पण ना तशाच लेवलची आहे. आणि जे मेन स्टीलचं राहतं का नाही जे, तर ते खूप स्ट्रॉंग आहे. मी ते चेक करून घेतलं, कारण माझ्या आधीच्या जे पडदा आहे ना, तर ते मशीनला धुतलं ना, तर ते गोल स्टीलचं निघून पडत होतं, मशीनमध्येच अडकायचं, वॉशिंग मशीनमध्ये म्हणजे निघून जायचं. तर जे की ह्याच्यामध्ये नाही निघत. तर चला आता बघूयात आपण कसा दिसतो ह्या पडदा. भारी लुक तर येणारच होता, कारण दोन आहेत ना, म्हणजे तिकडे एक इकडे एक असं मस्त लुक दिसतो. आता फक्त खिडकीचाच थोडासा मिसमॅच झालेला आहे, बाकी तर सगळं सेम झालं. तर हे वालं जे कार्पेट आहे ना, ते मी ऑर्डर केलेलं नाही आहे. पण या पार्सलवरती माझाच ॲड्रेस होता, आणि आता रिटर्न जरी करायचं असेल तर माहीत नाही कसं करायचं, म्हणजे आलेलं आहे. चला समजूयात की मिशोनी मला गिफ्ट दिलं आहे. तसंही माझा ना 2 महिन्याआधी 4,000चा फ्रॉड झाला होता. म्हणजे मिशोनी नव्हता केला, पण मिशोचं नाव घेऊन दुसऱ्यांनी केला होता. तर चला ते वसूल झालं म्हणूयात पैसे. तर माझी ना बाहेर जायची एवढी सवय मोडली नाही की मला आता कुठे जाऊच वाटत नाही. तर आज मी गेले होते कोमलच्या घरी. तर कोमल एक अशी व्यक्ती आहे बरं का, जी मी भरूचमध्ये यायच्या आधीपासून म्हणजे ती माझ्या टचमध्ये होती. एवढंच नाही तर तिने स्वतःहून मला कॉन्टॅक्ट केला होता. ज्यावेळेस मी सांगितलं की मी भरूचला शिफ्ट होते, तेव्हा तिने मला कॉन्टॅक्ट केला होता की अशी अशी माझ्या इथं रूम आहे वगैरे. नाही तर समोरून कोणालाही हेल्प करत नाही, तिने केली होती. तर आम्ही आधी जिथं राहिला होतो ना, तिथे शक्तीनाथला, मग तिच्याकडे जाऊन आले आत्ताच. कारण ती चालले गावाला आणि परत कधी येईल माहीत नाही. तिला आता 8वा महिना म्हणजे 9वा महिना लागायचा आता. त्यामुळे मग म्हटलं चला जाऊन येऊया. मग तिकडे गेली आणि तिला आता भेटून आली. काही असे मोजके लोक असतात बरं का आपल्या आयुष्यातली, जे की खूप म्हणजे चांगले राहतात, तर त्यांना कधी सोडायचं नसतं. नाहीतरी काहीतरी उगाच कामापुरते येतात ना, आणि त्यांना कधी पकडायचं नसतं. रुद्र कुठे आमचा, रुद्राला घेऊन गेले होती हे गार्डन. काय रे काय मम्मा नव्हते म्हणजे काय, कुठे पण जायचं का? कुणाला विचारून आला, कोणाच्या परमिशन नाही आला तू इकडे? चल लवकर सायकल घे, चल चल पटकन सायकल घे. अभ्यास आहे अभ्यास. चल सावकाश. बसू का माग बसू का? हा. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांच्या लिंक दिल्याच होत्या, पण आजच्या व्हिडिओमध्ये परत मी तुम्हाला लिंक देऊन देईल सगळ्या व्हिडिओच्या. तर आजचा लाईव्ह जो मी घेतला होता ना, त्याच्यामध्ये मी ही पेशवाई दाखवली, परत एकदा रिस्टॉक केली. आणि यावेळेस मी जरा जास्त क्वांटिटी ऑर्डर केली, म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये केली. मागच्या वेळेस म्हटलं कसं चालतंय कसं नाही बघून, यावेळेस चांगलं चाललं म्हणून आता खूप जास्ती क्वांटिटी घेतली. आणि माझी सगळी पार्सल पॅक झाले, सगळं झाले. पण इतका पसारा होतो ना लाईव्ह घेतलं की, म्हणजे एक पण वस्तू जशीच्या तशी नीट राहत नाही, जे की तसंच विस्कटून पडतं आहे. तर ते आता मला सगळं गोळा करून ठेवायचं, आणि याच्यामध्येच मला ना भरपूर वेळ होतो. त्यामुळे मग लाईव्ह घेताना खूप मला कंटाळा येतो की सगळं आवरा, ते एकट्याने सगळं करा, हे सगळं नाही होत. आणि इतकं बेकार लेवलचे डोळे दुखतात ना की असं वाटतं मग आता उद्यापासून ना मी दिवसाचा लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करणार आहे. कारण रात्री लाईव्ह घ्यायचा म्हटलं ना की झोपाय जायला डायरेक्ट 12 वाजता. त्या झोपायचाही विषय नाही, नाही झोपलं तरी चालते, पण थकल्यागतीच होते. आणि रात्रीची थोडी जास्तच गरमी पण होते असं मला वाटतंय. कारण आज तर लाईव्ह घेत होती ना, मला पसीना येत होता, तर इतकी गरमी होत होती. तशी थंड आहे इकडं वातावरण, अजिबात गरमी नाही आहे. पण लाईव्ह घेतानाच मला जास्त गरमी होते, कारण ना खूप जास्त बोलावं लागतं, बडबड बडबड करावी लागते. आणि असं आतून आतून आतड्यापासून बोलावं लागतं. त्याच्यामुळे मग ते जास्तच असं होतं. आणि तहान तर इतकी बेकार लागते ना. तर आता सगळं मी जे आहे ना, तर हे करते. तुम्हाला खरं सांगू का, ऑनलाईन बिझनेस सांभाळणं पण कठीण आहे. म्हणजे आता तुम्ही मी ज्या साड्या टाकल्या ना, त्याच्यामध्ये एक तुम्ही साडी बघितली असेल, मी नेसली ना त्याच कलरमध्ये होती. तर ती साडी ना मी
एका कस्टमरने घेतली होती. मग माझ्याकडे अवेलेबल नव्हती, तर मी दुसऱ्या एका आहेत वेंडर, त्यांना म्हटलं ही साडी माझ्या कस्टमरला पाठवा. त्यांनी पाठवली आणि त्यांनी वेगळी साडी पाठवली आणि 1199ची साडी होती. वेगळीच पाठवली आणि ऑप्शन नव्हता म्हणून त्यांनी, आता कस्टमर मला बोलायला लागले तर मी रिटर्न घेतली. आता ती साडी येऊन माझ्या घरात पडली. असं झालं आहे. तर आता सगळा पसारा आवरला आणि पहिलं पाणी पिते गटगट, कारण एवढी कंटाळे, एवढं असं नुसतं नरडच पूर्ण सुकून जातं आहे इतकं जास्त. तर हे सगळ्या रिस्क घ्याव्या लागतात माझ्या घरात. अशा मी किती साड्या सांगू की ज्या कस्टमरला नाही आवडल्या तर रिटर्न येऊन पडल्यात. आणि हे समोरचे लोक नाही घेत, कंप्लेंट करा ह्याव त्याव. आणि फायनली आमचा AC चालू झाला आहे, पण त्याचं टेम्परेचर आहे ना कमी जास्ती करता येत नाही. रिमोट मागवला आहे, पण युनिव्हर्सल रिमोट घेतला आहे, पण तो काही काम करत नाही. तर तुम्हाला दुसरा कोणता रिमोट माहीत असेल तर सांगा की जो कोणत्या पण ACला चालतो. आता हा तर इथलाच रूम ओनरचा AC आहे. मागच्या वर्षी नव्हता चालू, पण यावेळेस आता मी नीट करून घेतला आहे. पण ते जास्तच थंड रूम पडते, तर थोडंसं व्यवस्थित करण्यासाठी तुम्हाला असं माहीत असेल रिमोट तर मला नक्की सांगा. आणि याचा एक्सपिरियन्स आहे ना मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते ACचा, की आता बघूया चालू तर केला आहे तर कसं वाटतं आहे. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चला.